आपल्यासोबत सुरेशना दास आहेत. दादा, आपल्यामध्ये आता अजितदादा नाहीत, महाराष्ट्राची नाही तर राज्याची खूप मोठी हानी झालीत. बारामती पोरकं झालेत आणि तुमच्यावरसुद्धा दादांचं प्रेम होतं. काय सांग? बारामती पोरकी झाली असं म्हणता येणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र आज पोरका झाल्यासारखी परिस्थिती आहे. अपरिमित हा सुद्धा शब्द या ठिकाणी कमी पडेल एवढी मोठी हानी दादांच्या जाण्यामुळं या ठिकाणी झालेली आहे. एक कुशल प्रशासक, ज्याला ग्रास्पिंग पॉवर म्हणतो, कुठल्याही राजकीय नेत्याला ग्रास्पिंग पॉवर असणं त्याची किती ताकदीची आहे त्याच्यावरती त्याचं मूल्यमापन होतं. तर ग्रास्पिंग पॉवरच्या बाबतीत मला वाटतं अजितदादा एवढी तातडी आणि तातडीचा निर्णय आणि कोणत्याही माणसाने जर निवेदन दिलं तर त्याचं संपूर्ण निवेदन वाचण्या इथपर्यंत आणि वाचून त्यातला आशय आणि विषय काय आणि त्याची रेमेडी काय हे फक्त अजितदादाच त्या ठिकाणी करायचे. अजितदादा बीडचे पालकमंत्रीसुद्धा होते आणि बऱ्याचदा ते चूक द्यायची असेल त्याच्यावर त्याला बोलत होते, समजून सांगत होते. दादांचा तुमचा असा काही किस्सा आहे का ज्यामुळे तुम्ही दादांशी बोलले होते किंवा एका चांगला असा किस्सा दादांचा? हे बघा, थोडंसं दादा रागाने बोलणं म्हणजे ते बोलणं खाऊन घेणं म्हणजे फुलं पडल्यासारखं असायचं. त्यांनी कितीही रागावलं, मला वाटतं ज्याच्यावरती रागावलं तो सुद्धा 2 मिनटाच्या नंतर खुश होऊन जायचं, कारण त्याच्यावरच रागावणार आणि त्याचंच काम करणार दादा परत. आणि हळव्या मनाचा होता हो. जरी दादा 66व्या वर्षी, योग बघा, 66 वर्ष 6 महिने 6 दिवस आणि एवढा जरी वयाचा आमचा दादा होता तरी दादाचं काळीज मात्र 5 वर्षाच्या लेकरासारखं होतं हे मला माहिती आहे. तुमचा आणि दादांचा असा काही किस्सा जो तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहिला असेल? या आयुष्यामध्ये खूप किस्से आहेत, खूप. आज सांगणं नाही, ज्यावेळेस आपण कुठंतरी प्रत्येक अडचणीत होतो त्या प्रत्येक अडचणीमध्ये दादांनी सहकार्य केलं. धन्यवाद. दादा जरी 66 वर्षाचे असले तरी दादांचं वय हे 5 वर्षासारखं होतं असं प्रतिक्रिया सुरेश दास यांनी दिली. कॅमेरा पर्सन विशालसह मिहिरा डाकणे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.